चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधला हा क्वेश्चन नंबर 1 मधला हा 6वा सब क्वेश्चन आहे जो आपल्याला पाहायचा आहे। यामध्ये बघा पाहता क्षणी तर काही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन वाटत नाही, परंतु याला सिम्प्लिफाय आपण करून घेऊया। x ने मल्टिप्लाय करू सर्व इक्वेशनला, मल्टिप्लाय बाय x। जर x ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, 6x² वजा 2 बरोबर 1 गुणिले x x येतं। मग याला जर आपण असं केलं 6x² वजा x वजा 2 बरोबर 0, म्हणजे बघा 6 दोन्ही 12, वजा 12चे फॅक्टर असे पाडायचे आहेत ज्यांची वजा बाकी ही वजा 1 आली पाहिजे। म्हणजे बघा 4 आणि 3, 4 वजा घेतलं आणि 3 प्लस जर घेतलं तर यांचा 4 त्रिकोण 12 हा गुणाकार येतो आणि 3 वजा 4 हे वजा 1 येतं। त्या पद्धतीनं मग 6x² अधिक 3x वजा 4x वजा 2 बरोबर 0। मग बघा या दोन्हीमधून 3x कॉमन निघतं, तर 3x ब्रॅकेटमध्ये राहील 2x अधिक 1 आणि याच्यामधून 2 कॉमन निघतं म्हणून वजा 2 ब्रॅकेटमध्ये राहील 2x अधिक 1 बरोबर 0। बघा हे 2x अधिक 1 2x अधिक 1, बघा 2x अधिक 1 आणि हे 3x वजा 2 3x वजा 2 बरोबर 0। तर बघा या दोन संख्यांचा गुणाकार 0 येण्यासाठी 2x अधिक 1 बरोबर 0 ही तरी संख्या 0 असली पाहिजे, किंवा 3x वजा 2 ही तरी संख्या 0 असली पाहिजे। म्हणून x बरोबर वजा 1 भागिले 2 किंवा x बरोबर 2 भागिले 3 अशा पद्धतीनं x उत्तर वजा 1 भागिले 2 किंवा 2 भागिले 3 हे येतं। पुढच्या गणिताचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत।